अक्कलकोटमध्ये प्रवेश कसा झाला, तर अक्कलकोटमध्ये 1857ला स्वामींनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला. त्यावेळेला असं होतं की सर्व गावांना एक बाउंड्री असायची. त्या बाउंड्रीपाशी एक ध्वजा असायची, झेंडा. तर त्या ध्वजेचं फाटक असतं. त्या ध्वजेच्या फाटकापाशी स्वामी बसले होते. तिथे स्वामी 3 दिवस निराहारी बसले. कुठलंही अन्न पाणी त्यांनी काही ग्रहण केलं नव्हतं. तिथे तसेच बसले होते. तिथे एक यवन रक्षक आला आणि त्या यवन रक्षकाने अशीच टिंगल म्हणून, गंमत म्हणून स्वामींना रिकामी चिलीम दिली. आणि मग त्याला असं वाटलं की बघू हे काय करू शकतायत का. तर स्वामींनी ती रिकामी चिलीम ओढून दाखवली आणि असे धुरांचे लोट सुरू केले. तो घाबरला आणि तो शरण आला स्वामींना. तो चोळप्पांच्या घरी त्यांना घेऊन आला, यवन रक्षक. आणि चोळप्पांना बघता क्षणी चोळप्पा त्यांच्याकडे बघत राहिले, स्वामींकडे बघत राहिले. स्वामी त्यांच्याकडे हास्य करत म्हणाले, बघतोस काय, विसरलास का, मूळ पुरुष दत्तनगर. हे बोल त्यांच्या कानी पडल्यानंतर चोळप्पांना एक प्रकारे आपण म्हणू की भाव समाधी लागली, ज्यामध्ये त्यांना पूर्वजन्माच्या सगळ्या स्मृती जाग्या झाल्या. आणि त्यानंतर जेवणाचं आमंत्रण दिलं. त्यावेळेला त्यांच्या ज्या पत्नी होत्या त्या चिंतित होत्या की घरामध्ये अन्नाचा एक कण नाही आणि हे पाहुण्यांना घेऊन येतात. त्यांच्या मनात हा विचार आला तोपर्यंत गावातले बरेच लोक आले आणि त्यांनी अन्नाचे पदार्थ काय काय बनवलेले आणि काय काय धान्य असं ते घेऊन आले तयार. स्वामींची अशी लीला बघा की आपण एकदा काय त्यांना शरण गेलो की ते आपल्या शुल्लक आणि छोट्या छोट्या गोष्टींची पण किती काळजी घेतात. आणि अशा प्रकारे त्यांना तिकडे खाण्याची सोय सगळ्यांचीच झाली, जेवणाची सोय झाली.